आ हा 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 हा, असा सुगंध सुटला होता मगाचपासून. कोण कंट्रोल करू शकणार आहे? विराजस, काही हवंय का तुला? मला छे मला काही नकोय. नाही, खरंच नकोय ना तुला काही? नाही नाही मग ठीक आहे. तर मला आपलं वाटलं बायकोने केलेला उपमा हवा असेल तुला. नाही नाही, मी पण तेच बघत होतो. एक प्लेट उपमा उरला होता, म्हटलं कोणाचा असेल तेच बघत होतो. अच्छा, आत्याचा असेल उपमा. हा बहुतेक. तुला हवं असेल तर घे ना तू. मी त्यांना देईन दुसरं बनवून. हो, नाही नको, मी जरा कंट्रोल करतोय. कंट्रोल करतोस? कसला रे? ते हे असतं भरपूर हे ते म्हणजे ते काय ते डाएट वगैरे करत नाहीयेस ना? हा एक्झॅक्टली, डाएट करतोय सध्या. त्यामुळे आवडीच्या गोष्टींपासून, पदार्थांपासून लांब राहतोय. काय त्यांनी क्रेविंग्स बंद होतात. वर्कआउट मी येतो. हा, काय तुम्ही हल्लीची मुलं काय कराल याचा नेम नाही. बरं राधा, मी वंसना उपमा हवाय का विचारून येते. आलेच मी. असा काय वागतोय विराजेश? हे कसलं डाएट आहे? हे सगळं तो माझ्यापासून दूर राहण्यासाठी करतोय. असं का करत असेल पण? म्हणजे आता प्रेम करायचं बंद करणार का? हॅलो. हॅलो बिट्टी, पोचलो हा घरी. हे आत्ता आलो आणि बसलोय. बरं. हा बिट्टी, ते जावई बापूंना लाडू कसे वाटतात ते सांग. हा, तुम्ही तुमच्या लाडक्या जावई बापूंना स्वतःच विचारा, त्यांना लाडू कसे वाटलेत ते. हे बिट्टी, असं काय बोलतेस? अगं बायकोयस ना तू त्याची. हा, तूच विचारायचं. आणि नुसतं विचारायचं नाही, तर लाडू करून खाऊ घालायचे. कळलं? हो. लाखात एक पोरगा भेटलाय बाळा तुला. त्याला सांभाळ, त्याची काळजी घे. दूर नको होवा त्याच्यापासून. हो. काळजी घे बाळा. ठेवतो. हं? लाखात एक मुलगा मिळालाय म्हणे, आणि हा असं वागतोय माझ्याशी. आता नाही दिलं मी प्रश्नाचं उत्तर, मग हे असं करायचं का? असं वागणार आहे का माझ्याशी? नाही 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 नाही, नको नको नको, हे नको, हे नको. नको काय? अगं अनामिका, फसू आपण. काही फसणार वगैरे नाही. हा, तुला नाही माहित, लग्न झालं नव्हतं तेव्हा झाडूने मारलं होतं मला. आणि आता तर लग्न झालंय, कशा कशाने मारेल काय माहिती. तुम्हाला काय जातं बोलायला? मार मला खावं लागेल आणि उपाशी झोपावं लागेल. नाही नाही, नको नको. नो वे ब्रो, तुला ना ह्यातलं काहीच कळत नाही. मला सांग, दूध तापवल्याशिवाय वर येतं का? काय? सांग ना. पाणी तापवल्याशिवाय उकळतं का? तसंच सिच्युएशन तापायला हवी, मगच मनातलं बाहेर येईल ना. हा, अरे अगदी बरोबर आहे. मुलींना हे सगळं मान्य करायला वेळ घ्यावाच लागतो. दमयंतीबाई, तुम्ही पण? येऊ का? हा, ये ना, ये. काय करताय? आम्ही गेम खेळतोय. लुडो. का ग? काय झालं? काही नाही, ते उशीर झालाय ना खूप. मग विराजसला न्यायला आलीस का? नाही नाही, तसं नाही.
गेम खेळून झाल्यावर येईल हं तो. तू जा. कोणाची टर्न होती? आईच. हा आजी. मला पण खेळायचंय. अगं पण हा खेळ 4च जणांचा असतो. एक काम कर, मी उठतो, तू बस. बाबा तुम्ही कशाला उठताय? ब्रोला झोप आली होती ना? ब्रो तू जा. तू जा झोपायला. हा 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 झोप येत होती, मी जातो. एक्सक्यूज मी. प्लीज. या एक्सक्यूज मी. थँक्यू थँक्यू. तू कुठे चाललीस? बस ना. हा बस ना, ये ना, खेळ ना. बस ये आपण खेळूया सगळेजण, बस. बस. आजी तुझा डाव होता ना, खेळ. पण विराजसला अचानक झोप कशी काय यायला लागली? म्हणजे आतापर्यंत खेळत होता ना तो आपल्या बरोबर. माहित नाही. खरं तर मीच त्याला फोर्स केला होता खेळायला. तो मला म्हणत होता की त्याला जरा स्पेस हवी आहे. ही अनामिका काही खपवते माझ्या नावावर. अनामिका ते काय ग? काय झालं? मला जरा बोलायचं होतं विराजेश बद्दल. ते तू मगाशी काय बोलत होती त्याला? मी काय? ते नाही का ग,